नवी मुंबईमधील सिडकोची घरे स्वस्त कशी करता येतील आणि नवीन लॉटरी कधी येणार आहेत याच्यासाठी जे सिडको महामंडळ आहेत यांनी राज्य सरकारकडे साकडे घातलेले आहेत. ही बातमी आपल्याकडे आज आलेली आहे. दैनिक लोकमतमध्ये ही बातमी आलेली आहे. या बातमीमध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ते आपण आता सविस्तर ते बातमी पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत या चॅनलवरती मिळत असतात. सर्वप्रथम जे सिडको लॉटरी 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, या लॉटरीमध्ये 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, 8 ते 10 महिन्यापासून जे सिडको लॉटरी विजेते आहेत ते आंदोलन, मोर्चा, निदर्शने करत आहेत. तरी सुद्धा सिडकोच्या घराच्या किमती कमी झालेल्या नाहीत. जोपर्यंत सिडकोच्या घराच्या किमती कमी होत नाही तोपर्यंत नवीन लॉटरी येणार नाही, असे सुद्धा सिडकोचे जे सिंगल साहेब आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेले आहेत. जे शंतनू गोयल सर आहेत, व्यवस्थापकीय सिडको महामंडळाचे, त्यांनी सुद्धा सांगितलेले आहेत. आणि नवीन लॉटरी हे घराच्या किमती झाल्यानंतरच येणार आहेत असे सुद्धा वेळोवेळी सांगण्यात आलेले आहेत. पण आता या घराच्या वाढलेल्या किमती खूप आहेत. नवी मुंबईमध्ये या घराच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे या जी सिडकोची घरं घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. तोपर्यंत किमती कमी करण्यात याव्यात असे सिडको महामंडळाने जे नगर विकास खातं आहेत त्यांच्याकडे हे साकडं घातलेले आहेत. आता ही बातमी आपण जी पाहणार आहोत ती सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत. तर चला आपण त्या बातमीला आपण आता सुरुवात करू. नवी मुंबईत घरे स्वस्त कशी करता येईल, किमती ठरवण्याबाबत सिडकोचे राज्य सरकारला साकडे. आता तुम्ही लवकरात लवकर किमती कमी करा असे सिडकोने राज्य सरकारला साकडं घातलेले आहेत, जेणेकरून जे सिडको महामंडळाने जे हजारो कोटी या घरांमध्ये गुंतवणूक केलेली आहे ते लवकरात लवकर, म्हणजे सिडको मंडळाला ते विक्री केल्यानंतर ते पैसे मिळावेत यासाठी हे सर्व सिडको मंडळाने हे नगर विकास खात्याला साकडं घातलेलं आहे. नवी मुंबईत घराच्या किमती गगनाला भिडल्याची ओरड होत आहे. त्यामुळे कोणी या घरांसाठी पुढे येत नसून लवकरात लवकर या घरांच्या किमतीबाबत निर्णय घ्यावा असे साकडे सिडकोने राज्य सरकारकडे केलेले आहेत. सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेले आहेत. मागील पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की माथाडी कामगारांचा जो 92वा तेथे जो सभा झालेली होती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा शब्द दिलेले होते की सिडकोच्या घराच्या किमती कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा 2 वेळा आश्वासन दिलेले आहेत. म्हाडा लॉटरीचा जो निकाल लागला त्या दिवशी सुद्धा तिथे त्यांनी आश्वासन दिले की सिडकोच्या वाढलेल्या किमती आहेत ते लवकरात लवकर कमी करण्यात याव्या. तरी सुद्धा आतापर्यंत सिडकोच्या किमती अजून कमी झालेल्या नाही. या पार्श्वभूमीवर तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती सिडकोने नगर विकास विभागाकडे केल्याची माहिती आलेली आहे. आजच्या बातमीमध्ये ही आलेली आहे की याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर निर्णय झाल्यानंतर नवीन लॉटरी काढण्यात यावी. सिडकोने फेब्रुवारीमध्ये 25,000 घरांची संगणकीय सोडत काढले, परंतु घरांच्या किमती अधिक असल्याची ओरड असल्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी घरांच्या किमतीबाबत 15 दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन दिलेले होते. तरी सुद्धा त्या गोष्टीला जवळपास 1 महिना उलटून गेलेला आहे. तरी सुद्धा घराच्या किमती कमी झालेल्या नाही. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर दिलासा मिळेल असा आशावाद ग्राहकांना झाला होता, पण प्रत्यक्षात असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांसह सिडकोचाही हिरमोड झालेला आहे. दिवाळीला नवीन लॉटरी येणार आहेत आणि सिडकोच्या घराच्या किमती कमी होणार आहेत असे खूप म्हणजे आश्वासन लागलेलं होतं. तरी सुद्धा सिडकोने म्हणजे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे हे सांगण्यात आलेलं आहे की घराच्या किमती कमी होतील, पण तरी सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा अजून घराच्या किमती कमी झालेल्या नाही. 22,000 घरांची जी लॉटरी येणार होती दिवाळीला ते सुद्धा लांबणीवर गेलेली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर 22,000 घरांची नवीन योजना जाहीर करण्याची सिडकोची योजना होती. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठकच घेतली नसल्याने नवीन गृह योजना सुद्धा लांबणीवर पडलेली आहे. सिडकोच्या हजारो घरं विक्रीसाठी सज्ज आहेत. त्या सिडकोने हजारो कोटीची गुंतवणूक सुद्धा केलेली आहे. नवीन गृह योजना जाहीर करता येत नसल्याने सिडकोची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर घराच्या किमतीबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती सिडकोने मुख्यमंत्री व नगर विकास विभागाकडे केल्याचे समजते आहे. ही बातमी
आज लोकमत मध्ये आलेली आहेत. याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत आता घराच्या किमती कमी होत नाही तोपर्यंत नवीन लॉटरी येणार नाही. आणि हे जे घराच्या किमती कमी करण्यासाठी नगर विकास जे खातं आहेत महाराष्ट्र सरकारचं त्याच्याकडेही फाईल गेलेली आहे. तर असे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.